नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेला वचन दिलं की मी तुझ्याबरोबरती भविष्यामध्ये विवाह करेल असं सांगून तिच्याबरोबर जर लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर त्या पुरुषाने त्या महिलेबरोबर विवाह करण्यास नकार दिला आणि त्या महिलेने जर भारतीय दंडविधान 376 अन्वये तक्रार दाखल केली तर तो बलात्कार रेप होऊ शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला। आता ती परिस्थिती आज असती तर भारतीय न्याय संहितेमध्ये काय बदल करण्यात आलेले? आता भारतीय न्याय संहिता 2023 हा 1/7/24 पासून अंमलात आणला। हा कायदा करताना महिलांच्या बाबतीमध्ये जास्त सुरक्षितता सेफ्टी म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये नवीन कायदे करण्यात आले। आता हा जो मी सांगितलेला आहे या संबंधी सर्वोच्च न्यायालयाची केस काय होती हे थोडक्यात समजावून घेणं आवश्यक आहे। त्या केसचं नाव आहे लालू यादव विरुद्ध उत्तर प्रदेश, क्रिमिनल SLP 9371/18। त्या केसमध्ये तो पुरुष आणि ती महिला जवळजवळ 2013 ते 2018 सालापर्यंत एकत्र राहत होते आणि साहजिकच दोघांचे संबंध प्रेमाचे निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध हे निर्माण झाले आणि मग त्या व्यक्तीला आर्मीमध्ये नोकरी लागली आणि आर्मीमध्ये नोकरी लागल्यानंतर त्यानं तिच्याबरोबर विवाह करण्यास नकार दिला। साहजिकच तिने संबंधित पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान इंडियन पिनल कोड 376 अन्वये गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यानं उत्तर प्रदेशच्या हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केला आणि त्यांनी सांगितलं की हा रेप 376 अन्वये बसत नाही। परंतु अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने ते प्रकरण ती केस रद्द करण्यास नकार दिला। त्या निकालाविरुद्ध त्या महिलेने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयापुढे जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आलं तेव्हा सिटी रविकुमार जे जस्टिस आहे त्या खंडपीठातले एक न्यायमूर्ती त्यांनी काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली। त्यातलं त्यांचं पहिलं निरीक्षण असं होतं की सुरुवातीपासून म्हणजे चिटिंग म्हणजे सुरुवातीपासून त्या व्यक्तीचा तिच्याबरोबर फसवण्याचा उद्देश नव्हता। दुसरं, तक्रारीमध्ये विसंगती आहे। तिसरं तिची संमती होती आणि त्यांचं म्हणणं आहे की तक्रार दाखल करण्यास खूप कालावधी झाला हे सांगून त्यांनी त्याची 376 बसत नाही हे सांगून तो पिटिशन त्याचा अलाव केला। आता आज जर परिस्थिती असती, जर अशा प्रकारची तक्रार नोंदवली असती की त्यानं जर विवाह करण्यास नकार दिला असता तर 376 ऐवजी तो नवीन सेक्शन टाकलाय भारतीय न्याय संहिता 2023 त्याच्यामध्ये सेक्शन 69 हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी व्याख्या अशी केलेली आहे, whoever by deceitful means or by making promise to marry to a woman without any intention of fulfilling the same has sexual intercourse with her, such sexual intercourse not amount to the offense of rape shall be punished with imprisonment of either discretion for a term which may extend to 10 years and shall also liable to quit. Deceitful means ची व्याख्या त्यांनी अशी केली, inducement for the false promise of employment, promotion or marrying by suppressing identity। म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या सांगितलं की तुला नोकरी देतो किंवा नोकरीसाठी तुला प्रमोशन देतो किंवा विवाह करण्याचा सांगून विवाह करण्यास नकार दिला तर तो हा सेक्शन 69 अट्रॅक्ट होईल। म्हणजे मग त्यांनी म्हटलं तो रेप जरी झाला नाही, बलात्कार जरी झाला नाही, परंतु नॉट अमाउंटिंग टू ऑफेन्स ऑफ रेप तरी सुद्धा त्याला 69 सेक्शन खाली त्याला ही शिक्षा दिलेली आहे। हा ऑफेन्स आहे, हा कॉग्निटिव्ह आहे, दखलपात्र आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे, ट्रायबल बाय कोर्ट ऑफ सेशन आहे, याला शिक्षा 10 वर्ष दिलेली आहे। अर्थात हा जरी सेक्शन नव्याने समाविष्ट करण्यात आला तरी याचा उपयोग दुरुपयोग हा दोन्ही प्रकारे होऊ शकतो। याचं भविष्यामध्ये काय परिणाम होतील हे येणारा काळ सांगेल। थोडक्यात मी आपल्याला माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, तुर्तास इथेच थांबतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।